नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती प्रॅक्टिस सेट 1.2 ज्याच्यामध्ये आपण 5 क्वेश्चन अटेम्प्ट केले होते। त्याच्यानंतर आज बघायचे आपल्याला रिमेनिंग प्रॅक्टिस सेट ज्याच्यामध्ये बघा क्वेश्चन 6 आपल्याला दिलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा फाइंड QP युजिंग गिव्हन इन्फॉर्मेशन इन द फिगर। तर आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं QP आणि आपल्याला डायग्राम मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर या ठिकाणी बघा डायग्राम मध्ये आपल्याला असं दिसते की हा जो रे NQ आहे हा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे कोणाचा, MNP चा। म्हणून या ठिकाणी बघा आपण काय करणार, या ठिकाणी डायग्राम वरून तर पहिले काय लिहिणार आपण गिव्हन। तर डायग्राम मध्ये आपल्याला बघा गिव्हन काय दिलेलं आहे, गिव्हन तर गिव्हन मध्ये आपल्याला दिलेलं आहे की रे NQ इज एन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल, कोणता अँगल, MNP। त्याच्यानंतर आपल्याला लेंथ दिलेले आहेत MN इक्वल्स टू 25, MQ इक्वल्स टू 14 आणि NP इक्वल्स टू 40। त्याच्यानंतर बघा आपण काय लिहू शकतो फ्रॉम अँगल बायसेक्टर थेरम, MQ अपॉन QP या ठिकाणी M पासून सुरुवात केली तर नेक्स्ट रेशिओ MN अपॉन NP। तर बघा या ठिकाणी MQ ची लेंथ आपल्याला दिली आहे 14 डिवाइडेड बाय QP इक्वल्स टू MN ची लेंथ बघा आपल्याला दिलेली आहे 25 डिवाइडेड बाय NP ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 40। त्याच्यानंतर आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, काय होणार 25 इंटू QP इक्वल्स टू 14 इंटू 40। त्याच्यानंतर 25 इकडे काय आहेत मल्टिप्लाय, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड। त्याच्यानंतर दोन्ही नंबरला कोणत्या नंबरने आपण भाग देऊ शकतो, 5 न 5 5 25, 5 8 40। त्याच्यानंतर बघा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन QP इक्वल्स टू किती येणार 112 भागीला 5। त्याच्यानंतर बघा 112 ला जर आपण 5 न भाग दिला तर ते काय येणार, 22.5। अशा पद्धतीने आपण इथं काय लिहिलं, फ्रॉम अँगल बायसेक्टर थेरम, काय वापरलं आपण, अँगल बायसेक्टर थेरम। नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे की AB पॅरलल आहे CD ला, AB पॅरलल आहे CD ला आणि CD पॅरलल आहे EF ला। आणि त्याच्यानंतर बघा ह्या दोन लाईन त्याच्या ट्रान्सव्हर्सल BF आणि AE। तर बघा आपण बघितलं होतं प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल। तर बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण काय लिहिणार, गिव्हन मध्ये आपण लिहिणार की AB पॅरलल आहे कोणाला, CD ला, जी पॅरलल आहे कोणाला, EF ला। त्याच्यानंतर आपल्याला AC ची लेंथ दिलेली आहे 12, त्याच्यानंतर CE ची लेंथ दिलेली आहे X। तर बघा या ठिकाणी आपल्याला X म्हणजे कोणाची व्हॅल्यू, CE ची, आणि AE म्हणजे कोणाची व्हॅल्यू कडे सांगितली बघा, AC प्लस CE। तर बघा नेक्स्ट काय करणार आपण, BD किती दिलेलं आहे आपल्याला 8, त्याच्यानंतर DF किती दिलेलं आहे आपल्याला 4। त्याच्यानंतर बघा काय करणार, त्याच्यानंतर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल काय लिहू शकतो, BD अपॉन DF इक्वल्स टू AC अपॉन CE। हे कशावरून लिहिलं, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल। त्याच्यानंतर बघा BD ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 8, DF ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 4 इक्वल्स टू AC ची लेंथ दिलेली आहे 12 डिवाइडेड बाय X। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय होणार, 4 1 जा 4, 4 2 जा 8। म्हणून या ठिकाणी बघा हे X इकडे डिवाइड इकडे आल्याच्या नंतर मल्टिप्लाय 2X इक्वल्स टू 12, 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड 12 डिवाइडेड बाय 2, आन्सर काय होणार 6। म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला CE ची व्हॅल्यू मिळाली, CE इक्वल्स टू 6। त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं, AE। म्हणून या ठिकाणी आपण AE ला काय लिहू शकतो, AE इक्वल्स टू AC प्लस CE। म्हणून या ठिकाणी AE इक्वल्स टू AC ची लेंथ आहे 12 प्लस CE ची लेंथ आपण मिळवली 6, त्याच्यानंतर 12 अधिक 6 किती होणार 18। अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल वरून काय केलं आपण आन्सर काढलेले। नेक्स्ट यानंतर बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 8। तर बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इन ट्रायंगल LMN। तर बघा या ट्रायंगल LMN मध्ये MT काय दिलेलं आहे आपल्याला, अँगल बायसेक्टर दिलेला आहे कोणाचा, अँगल LMN चा। त्याच्यानंतर LM ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 6, त्याच्यानंतर MN ची लेंथ दिलेली आहे 10 आणि त्याच्यानंतर TN ची लेंथ दिलेली आहे 8।
त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायला सांगितलं LT. तर सुरुवातीला आपण काय करणार, गिवन. तर या ठिकाणी आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे की रे MT बायसेक्ट्स अँगल LMN. त्याच्यानंतर आपल्याला लिंक दिलेली आहे LM इक्वल्स टू 6, MN इक्वल्स टू 10, त्याच्यानंतर TN इक्वल्स टू 8. त्याच्यानंतर बघा आपण बघितलेलं आहे बाय अँगल बायसेक्टर थेरम. काय लिहू शकतो याला, बाय अँगल बायसेक्टर थेरम काय लिहू शकतो, LM अपॉन MN इक्वल्स टू, L पासून आपण पहिल्या रेशिओची सुरुवात केली म्हणून LT अपॉन TN. या ठिकाणी बघा LM ची व्हॅल्यू दिलेली आहे 6, MN ची लेंथ दिलेली आहे 10, त्याच्यानंतर LT ची लेंथ आपल्याला काढायची, TN ची लेंथ दिलेली आहे 8. त्याच्यानंतर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, हे 8 या ठिकाणी काय डिवाइड इकडे आल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय, म्हणून LT इक्वल्स टू हे 8 इकडच्या साईडने जातील 6 इंटू 8 डिवायडेड बाय 10. LT इक्वल्स टू 48 डिवायडेड बाय 10, म्हणून LT इक्वल्स टू किती येणार 4.8. जर 10 आपण डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 4.8. हे झालं या ठिकाणी आपलं LT इक्वल्स टू 4.8. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे, इन ट्रँगल ABC मध्ये बघा काय दिलेलं आहे, हा जो रे आहे BD काय करत आहे, बायसेक्ट करत आहे कोणाला, अँगल ABC ला. त्याच्यानंतर आपल्याला AB ची लेंथ दिलेली आहे x, BC ची लेंथ दिलेली आहे x+5, त्याच्यानंतर AD ची लेंथ दिलेली आहे x-2 आणि DC ची लेंथ दिलेली आहे x+2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण काय लिहिणार, गिवन मध्ये बघा काय आहे, गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. त्याच्यानंतर बघा AB ची लेंथ दिलेली आहे आपल्याला x, BC ची लेंथ दिलेली आहे x+5, त्याच्यानंतर AD ची लेंथ दिलेली आहे x-2 आणि DC ची लेंथ दिलेली आहे x+2. त्याच्यानंतर बघा कोणता थेरम लागते या ठिकाणी, अँगल बायसेक्टर थेरम. म्हणून या ठिकाणी लिहिणार बाय अँगल बायसेक्टर थेरम. तर काय लिहू शकतो आपण या ठिकाणी लिहिणार AD अपॉन DC, A पासून सुरुवात केली, नेक्स्ट AB अपॉन BC. तर बघा या ठिकाणी AD ची लेंथ x-2, DC ची लेंथ x+2, त्याच्यानंतर AB ची लेंथ x डिवायडेड बाय x+5. त्याच्यानंतर काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोन्हीचं, x-2 इन ब्रॅकेट x+5 इक्वल्स टू x इन ब्रॅकेट x+2. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन, x इंटू x इंटू 5 5x, -2 इंटू x -2x, x इंटू x स्क्वेअर. त्याच्यानंतर -2 इंटू 5 -10, x इंटू x स्क्वेअर, x इंटू 2 काय होणार 2x. तर या ठिकाणी बघा प्लस x स्क्वेअर काय होणार कॅन्सल होणार. त्याच्यानंतर बघा 5x - 2x या ठिकाणी काय होणार 3x -10 इक्वल्स टू 2x. तर बघा या ठिकाणचे +2x या साईडने आल्याच्या नंतर काय होणार -2x, -10 पलीकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार +10, म्हणून 3x -2x इक्वल्स टू 10. या ठिकाणी x इक्वल्स टू आपल्याला मिळालं 10. तर आपल्याला या ठिकाणी फाइंड काय करायला सांगितलं होतं, x म्हणजेच कोणाची लेंथ AB ची लेंथ. तर या ठिकाणी AB ची लेंथ आपल्याला मिळाली 10. यानंतरचा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन जो आपल्याला मार्च 2020 मध्ये 3 मार्कासाठी हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे इन द फिगर x इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला x एक कोणताही पॉइंट आहे जो कोणामध्ये आहे ट्रायंगल DEF च्या कुठे आहे इंटेरियर आहे. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे पॉइंट x जॉईन द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. तर या ठिकाणी बघा हा जो x आहे हा काही जॉईन करून ठेवत आहे व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. तर बघा या ठिकाणी ट्रायंगल दिला आहे DEF आणि आतमध्ये एक दिलेला आहे PQR. त्याच्यानंतर बघा ते जॉईन करून ठेवतात त्याचे व्हर्टायसेस कोणता पॉइंट x. त्याच्यानंतर आपल्याला गिवन आहे PQ पॅरलल सेगमेंट DE, PQ पॅरलल सेगमेंट DE. त्याच्यानंतर सेगमेंट QR दिलेलं आहे पॅरलल कोणाला EF ला. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे आपल्याला दिलेलं आहे आपल्याला काय करायला सांगितलं फिल इन द ब्लँक टू प्रूव्ह दॅट सेगमेंट PR पॅरलल टू सेगमेंट DF. म्हणजे आपल्याला काय दाखवायचं ही जी सेगमेंट आहे PR ही DF ला काय दाखवायची आहे पॅरलल दाखवायची. तर हे कधी होईल तर आपण बघितलं होतं कॉन्व्हर्स ऑफ BPT ज्या वेळेस हे रेशिओ कोणते
एक्स आर अपॉन आर एफ इक्वल्स टू होणार एक्स पी अपॉन पी डी. तर अशी अतिशय महत्त्वाची ही ॲक्टिव्हिटी. तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व काय लिहावं लागेल, पुन्हापासून लिहावं लागतं. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे इन ट्रँगल एक्स डी ई. कोणता ट्रँगल? एक्स डी ई, ज्याच्यामध्ये बघा पी क्यू पॅरलल डी ई, पी क्यू पॅरलल डी ई हे आपल्याला काय आहे, गिवन आहे, म्हणून या ठिकाणी लिहिणार गिवन. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय लावलेलं आहे, आपल्याला काय करायचं, ॲक्टिव्हिटी ज्यावेळेस लिहिणार आहे त्यावेळेस वरी आणि खाली बघायचं, त्यामध्येच आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे जवळपास. तर बघा या ठिकाणी काय वापरलेलं आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कोणत्या ट्रँगलमध्ये? एक्स डी ई. तर बघा या ठिकाणी एक्स डी ई. तर या ठिकाणी बघा काय वापरलं, एक्स पी अपॉन काय येणार, पी डी इक्वल्स टू या ठिकाणी काय येणार, एक्स क्यू अपॉन क्यू ई. त्याच्यानंतर बघा काय आहे, इन ट्रँगल एक्स ई एफ. कोणता ट्रँगल? एक्स ई एफ, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, क्यू आर पॅरलल दिलेलं आहे कोणाला, ई एफ ला. तर हे पण पार्ट आपल्याला काय आहे, गिवन, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, गिवन. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी लाईन पॅरलल आहे टू थर्ड साइड, क्यू आर पॅरलल आहे कोणाला, ई एफ ला, म्हणून या ठिकाणी सुद्धा काय लागतो, बीपीटी थेरम. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल्स टू एक्स आर अपॉन आर एफ. आणि कशावरून लिहिलं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यानंतर बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपल्याला राईट हँड साईडला दिलेलं आहे. तर फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन वरून काय मिळते बघा, तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे की या ठिकाणी एक्स क्यू अपॉन क्यू ई म्हणजेच काय आहे, एक्स पी अपॉन पी डी. तर या ठिकाणी काय, एक्स क्यू अपॉन क्यू ई म्हणजे काय, एक्स आर अपॉन आर एफ. याचा अर्थ ह्या दोन्ही क्वांटिटी कशा आहेत, इक्वल आहेत, म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, एक्स पी अपॉन पी डी इक्वल्स टू एक्स आर अपॉन आर एफ. या ठिकाणी काय लिहिणार, एक्स पी अपॉन पी डी इक्वल्स टू एक्स आर अपॉन आर एफ, एक्स आर अपॉन आर एफ. तर हे त्यावेळेसच होईल ज्या वेळेस आपण हे कधी लिहिणार, ज्या वेळेस ही लाईन याला काय असेल, पॅरलल असेल. म्हणून या ठिकाणी बघा सेगमेंट पी आर काय होणार, पॅरलल होणार कोणाला, सेगमेंट डी एफ ला. आणि कशावरून, बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11, ज्याच्यामध्ये आपल्याला बघा काय क्वेश्चन दिलेला आहे, आपल्याला दिलेला आहे इन ट्रँगल एबीसी रे बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. तर बघा या ठिकाणी हा जो रे बीडी आहे हा काय करत आहे, बायसेक्ट करत आहे कोणाला, अँगल एबीसी ला. त्याच्यानंतर बघा रे सी ही बायसेक्ट करत आहे अँगल एसीबी ला, रे सी ही काय करत आहे, बायसेक्ट करत आहे अँगल एसीबी ला. त्याच्यानंतर अजून आपल्याला दिलेलं आहे सेगमेंट ए बी इक्वल्स टू सेगमेंट एसी. सेगमेंट ए बीची जी लेंथ आहे ती इक्वल आहे कोणाच्या, सेगमेंट एसीच्या. देन आपल्याला प्रूव्ह दॅट करायला सांगितलं ईडी पॅरलल बीसी. तर हे त्यावेळेसच होणार ज्या वेळेस हे जे रेशो असतील एई अपॉन ईबी इक्वल्स टू एडी अपॉन डीसी, हे जर रेशो इक्वल असतील देन बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम ही काय होणार, ही जी सेगमेंट ईडी आहे या साइड बीसीला काय होणार, पॅरलल होणार. त्याच्यानंतर बघा आपण काय लिहिणार, सुरुवातीला लिहिणार गिवन पार्ट. गिवन मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इन ट्रँगल एबीसी रे बीडी काय करत आहे, बायसेक्ट करत आहे कुणाला, अँगल एबीसी ला. म्हणून बाय अँगल बायसेक्टर थेरम. तर बघा या ठिकाणी बीडी काय झालं, अँगल बायसेक्टर, म्हणून या ठिकाणी काय लावणार आपण, अँगल बायसेक्टर थेरम. काय लिहिणार, एडी अपॉन डीसी, एडी अपॉन डीसी. तर बघा या ठिकाणी सुरुवात केली आपण ए पासून, नेक्स्ट जी सुरुवात होईल ती काय होणार, ए पासून. म्हणून या ठिकाणी काय येणार, इक्वल्स टू ए बी अपॉन बी सी. या ठिकाणी देणार आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर बघा सिमिलरली आपल्याला दिलेलं आहे रे सी ही बायसेक्ट करत आहे अँगल ए सी बीला. पुन्हा तोच ट्रँगल इन ट्रँगल ए बी सी रे सी काय करत आहे, बायसेक्ट करत आहे कोणाला, ऑफ अँगल ए सी बीला. म्हणून या ठिकाणी सुद्धा काय, बाय अँगल बायसेक्टर थेरम काय लिहू शकतो बघा, ए सी अपॉन सी बी इक्वल्स टू काय, ए ई अपॉन ई बी. या ठिकाणी काय लिहिणार, ए सी अपॉन बी सी इक्वल्स टू ए ई अपॉन ई बी. इक्वेशन नंबर सेकंड. बट आपल्याला गिवन काय आहे की ए बीची जेवढी लेंथ आहे तेवढी कोणाची आहे, ए सीची. बट गिवन काय, ए बी इक्वल्स टू ए सी.
हे काय आहे आपल्याला इक्वेशन थर्ड आणि हे काय आहे आपल्याला गिवन. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ए बी अपॉन बी सी आणि या ठिकाणी दिलेले ए सी अपॉन बी सी. जर ही क्वांटिटी बघत असाल तर याचा डिनोमिनेटर सेम आहे बी सी आणि इक्वेशन थर्डमध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला ए बी आणि ए सीची लेंथ कशी आहे इक्वल आहे. याचा अर्थ या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत ए बी अपॉन बी सी आणि ए सी अपॉन बी सी कशा आहेत इक्वल आहेत. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड काय लिहू शकतो ए बी अपॉन बी सी इक्वल्स टू ए सी अपॉन बी सी ए सी अपॉन बी सी. म्हणून इन ट्रँगल ए बी सी आपण काय लिहू शकतो बघा या ठिकाणी ए बी अपॉन बी सी हे दोन्ही कसे आहेत इक्वल आहेत. याचा अर्थ हे रेशो सुद्धा कसे असणार इक्वल असणार. म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपण काय लिहिणार ए डी अपॉन डी सी इक्वल्स टू ए ई अपॉन ई बी. तर बघा या ठिकाणी आपण काय प्रूव्ह केलं ए डी अपॉन डी सी इक्वल्स टू ए ई अपॉन ए बी. ज्यावेळेस पण हे रेशो कसे असतील इक्वल असतील त्यावेळेस आपण बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय म्हणू शकतो ही जी सेगमेंट आहे या साईडला काय पॅरलल आहे. म्हणून सेगमेंट ई डी काय असणार पॅरलल कोणाला साईड बी सी आणि कशावरून लिहिलं बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हेन्स प्रूफ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.